हॅलो आणि नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत एल्बो पास्ता कसा बनवायचा, तो पण अगदी सुटसुटीत आणि हॉटेलसारखा. तर चला आपण बनवूया. तर इथे मी 2 वाटी एल्बो पास्ता घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घालणार आहे. त्यानंतर त्यात आपल्याला 1 चमचा मीठ टाकायचं आहे आणि 1 चमचा इथे तेल घालायचं आहे. लक्षात ठेवा की इथे पास्ता शिजवतानाच आपल्याला मीठ टाकायचं आहे, त्यामुळे ते मीठ असं व्यवस्थितपणे त्या पास्त्यामध्ये मुरलं जातं आणि तेलामुळे पास्ता हा व्यवस्थित असा मोकळा होतो, एकमेकाला अजिबात चिकटत नाही. त्यानंतर इथे आपला पास्ता शिजलेला आहे, तो आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया आणि त्याच्यातील पाणी निथळून घेऊया. त्यानंतर असा पसरून त्याच्यावर थोडं गार पाणी टाकावं, जेणेकरून पास्ताची वाफ पूर्णपणे निघून जाईल. त्यानंतर मी इथे कढई गरम करून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घेतलेलं आहे. त्यानंतर तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर इथे आपल्याला 1 बारीक चिरलेला कांदा आणि 1 हिरवी मिरची टाकायची आहे आणि ती व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे व्हेजिटेबल्स टाकायचे आहेत. मी इथे गाजर आणि ढबू मिरची घेतलेली आहे. तर या भाज्या आपल्याला तेलामध्येच व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहे. आता आपल्या भाज्या भाजत आल्यानंतर त्याच्यामध्ये 1 मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे. त्यानंतर टोमॅटो व्यवस्थित आपल्याला त्या भाज्यांसोबत भाजून घ्यायचा आहे. आता आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा आले लसणाची पेस्ट टाकायची आहे. ती सर्व भाज्यांबरोबर मिक्स करून भाजून घ्यायची आहे. आणि आता याच्यामध्ये 2 चमचे आपल्याला शेजवान सॉस घालायचा आहे. व्यवस्थित असं परतून घेऊन आपल्याला इथे परत 1 चमचा पास्ता सॉस घालायचा आहे. आता हे दोन्ही सॉस आपल्याला व्यवस्थित असे त्या भाज्यांच्या बरोबर हलकेसे भाजून घ्यायचे आहेत. तर त्यानंतर आपल्याला इथे 2 चमचे बेसन पीठ घालायचं आहे. आता तुम्ही म्हणत असाल की बेसन पीठ कशासाठी घातलं, तर बेसन पीठ यासाठी की आपल्याला जी रेड सॉसची ग्रेव्ही करायची आहे ती या बेसन पिठामुळे खूप छान अशी स्लरी होते आणि खूप छान अशी टेस्ट येते या एल्बो पास्त्याला. तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा. मी इथे 1 चमचा बेसन पीठ घातल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता की ती छान प्रकारे स्लरी झालेली आहे. त्यानंतर मी इथे सोया सॉस टाकलेला आहे. ते आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही चवीसाठी थोडंसं मीठ टाकलं तरी देखील चालेल किंवा नाही टाकलं तरी पण चालेल, कारण की डार्क सोया सॉसमध्ये मीठ अवेलेबल असतं. तसेच बाकीच्या सॉसमध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण असतं. तसेच आपण इथं पास्ता शिजतानासुद्धा मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे इथे मीठ नाही टाकलं तरीही चालेल. आता हा पास्ता आपल्याला त्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता की आपला रेड सॉस पास्ता किती छान प्रकारे तयार झालेला आहे. त्यानंतर पास्तामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. नंतर पास्ता परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. आता तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे सर्व करू शकता. तर मी येथे चीज आणि मायोनीज सोबत सर्व केलेलं आहे.